17 वर्षाची प्रतीक्षा आणि निर्दोष मुक्तता. साध्वी प्रज्ञा सिंग आणि त्यांच्या सोबतचे जे काही आरोपी, ज्यांना मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये आरोपी करण्यात आलं होतं, त्यांना आता निर्दोष जे आहे ते एनआयए कोर्टने जे आहे ते केलेलं आहे. ज्यांनी सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या दिवसापासून हे प्रकरण बघितलं, हाताळलं, ते ऍडव्होकेट उमेश वालझाडे सर आपल्या सोबत आहे. सर, आता आपण 5-10 मिनिटापूर्वीच इंटरव्ह्यू केला. साध्वी प्रज्ञा सिंग यांचं पूर्ण जो इतिहास होता तो आपण सांगितला, कशा पद्धतीने हे प्रकरण गिरवलं गेलं. आता कोर्टाचा निकाल आलेला आहे. साध्वी प्रज्ञा सिंग जे आहेत ते आता आणि त्यांच्यासोबत जे सहकारी होते ते निर्दोष सुटका झालेली आहे. काय आपली प्रतिक्रिया? एवढं सांगेन की आपण मगाच इंटरव्ह्यू झाला त्यात मी बोललो होतो, मला कॉन्फिडन्स होता, परंतु न्यायप्रविष्ट प्रकरण होतं. जोपर्यंत मेहरबान न्यायालय शिक्कामोर्तब करत नाही तोपर्यंत आपण आता इनोसंट आहेत. सर्व आरोपींची निर्दोष मुक्ता झालेली, हेच विनंती. जय श्रीराम. सर्व आरोपींची निर्दोष मुक्ता झालेली आहे. का हिंदू राष्ट्रात आपण राहत आहोत. इनोसंट व्यक्तीला अशा प्रकारे सामोरं जावं लागलं. 17 वर्ष तब्बल त्यांना गेली, ती कोण भरून देणार? केवळ एका संशयाच्या आधारावर तुम्ही आरोपींना अटक करता. 17 वर्षाचा त्यांना हिशोब कोण देणार? आता त्यांचं अक्षरशः वय गेलं. साध्वींना कॅन्सर सारखा आजार जडला. शेवटी न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता आणि आज न्याय मिळाला. त्याबद्दल न्यायव्यवस्थेचं मी धन्यवाद देतो आणि मला अभिमान आहे की मी अशा राष्ट्रात राहतो की जिथे न्यायव्यवस्था खऱ्या प्रकारे न्याय दिला जातो. सर, थँक्यू. सर, मला एक असं विचारायचं आहे की महाराष्ट्र पोलीस पासून एटीएस असेल, एनआयए, म्हणजे देशाच्या सर्व जे तपास आहे त्यांनी हा तपास केला तरी म्हणजे कोणत्याही प्रकारचं त्यांना जो संशय होता तसं त्या लेवल त्याचा भगवा आतंकवाद आणि केवळ आपली वोट बँक मागे टाकून करून हा प्रकार झालेला आहे. निर्दोष लोक होते, त्यांना 17 वर्ष यातना सहन करावं लागला. शेवटी निर्दोष. परंतु मी एक म्हणेन की राजकारणांच्या याला बळी पडून पोलीस यंत्रणेने काम करू नये. आनंद केले म्हणजे सत्यता वाला आपको समजेगा जब तपास जब आएगा सामने. तर त्यामुळे कसं आहे की तपास यंत्रणेवर संशय घ्यायचं काय कारण नाही. परंतु तपास यंत्रणेने डॉमिनेशन मध्ये येऊन किंवा पॉलिटिकल डॉमिनेशन मध्ये येऊन कुठल्याही निर्दोष व्यक्तीने अडकू नये अशी माझी विनंती तपास यंत्रणा, सर्व तपास यंत्रणांना. आणि आता मेहरबान न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यामुळे आता मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की निर्दोष व्यक्तींना अडकवण्यात आलं होतं. सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. सर, तुम्ही बोलताना सांगितलं का हे राजकारणाचं बळी जे आहे ते ठरलेले आहे. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या बाबत देखील राजकारण झालं आणि त्यांना भगवा आतंकवाद म्हणून जे आहे ते एक आरोपी किंवा एक आतंकवाद असं नाव देण्यात आलं, असं आपल्याला वाटतंय? अतिशय चुकीचं आहे. आतंकवाद देण्याचं लेबलच लावणं. त्याच वेळी न्यायालयासमोर मान्य न्याय दंडाधिकारी साहेब होते, तर मी होतो, ऍडव्होकेट युएश कुलकर्णी, ऍडव्होकेट रघुनाथ अण्णा वाघ, गणेश सोनी, आम्ही हेच मांडलं होतं की कसला भगवा आतंकवाद, काय घेऊन बसले? आरोपी आपल्या समोर, तुम्ही सिद्ध करा, बाप दाखवण्याचं श्राद्ध. कारण कसं आहे की मान्य कोर्टासमोर मकोका असल्यामुळे आम्हाला पेपर्स पाहायची परवानगी नव्हती, एफआयआर सुद्धा बघू देत नव्हते मकोका असल्यामुळे, मकोका लॉला. त्यामुळे त्यावेळी जे झालं होतं गुलदस्त्याचा प्रकार काय, पण आता जेवढे साक्षर झाले त्यावरून स्पष्ट झालं की त्यांचे कुठल्याही प्रकारे संबंध नव्हता. अर्थार्थी काय आणि कुठल्याही प्रकारे संबंध नसताना या निर्दोष व्यक्तींना अडकवण्यात आलं. पण 17 वर्ष गेली याचं वाईट वाटतं. 17 वर्ष म्हणजे एक तप आणि त्याच्यावर रामाचं तप आणि त्याच्यावरती काही वर्ष गेली, त्या सगळे पळून निघाले, सगळ्यांचे आयुष्य संपून गेले याच्यात. त्याबद्दल खेद वाटतो. परंतु शेवटी न्याय मिळालं याबद्दल अभिमान आहे. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास होता, आजही आहे. आणि आपली इंडियन न्यायव्यवस्था ही अतिशय उत्कृष्ट आहे आणि मी त्यातला एक सेवक आहे. त्याबद्दल मला फार अभिमान आहे. थँक्यू सर. सर, एक शेवटचा प्रश्न, त्यांना यापुढे काही पर्याय राहतील का? कारण की 17 वर्ष त्यांनी ज्या यातना आपण सांगितल्या प्रकारे भोगल्यात, तर त्यांना काही पुढे पर्याय राहतो का शिल्लक? आणि आता आपलं काही साध्वी यांच्याशी बोलणं होणार आहे? हो, आता बोलणं होईलच माझं, कारण ते आता सगळं न्यायालयासमोरच असतील. आज सकाळी एअरपोर्टवर उतरले त्याच वेळी मला थोडंसं संक्षिप्त बोलणं झालं होतं. मी त्यांना एकच बोललो की सत्य की जीत होएगी. हा बोले, मला नाशिकला या कुंभमेळा येतोय, आता कुंभमेळ्यात या. हा बोले, मैं मेरा कलंक पोच जाएगा तब मैं आऊंगी. ते नाशिकला लवकरच येतील. त्यावेळेस बोलूया आपण त्यांच्या समक्ष, त्यांच्या बरोबरच एक इंटरव्ह्यू घेऊया. त्यामुळे हेच म्हणेन की त्या निर्दोष झालेला आहे. आम्हाला खात्री होती, मग प्रकार न्यायप्रविष्ट होता, मगाच्या इंटरव्ह्यू, आता ते निर्दोष झालेले आहे. त्यामुळे आता पूर्णपणे बोलायला हरकत एवढंच आहे की आता एखाद्या आरोपी अन्याय झाला असेल त्याला मानहानीचा दावा करता येतो. आता ते न्यायप्रविष्ट प्रकरण होतं. पुढे साध्वी जे काय सांगतील त्याप्रमाणे मला पुढे जावं लागेल. त्यामुळे बघूयात काय.
नक्कीच. खरं तर सत्तेचा विजय आहे तो होईल आणि अशी भावना जी आहे ऍडव्होकेट उमेश पालजाडे सर यांनी व्यक्त केली. पहिल्या दिवसापासून, ज्या दिवसापासून साध्वी प्रज्ञा सिंग यांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी 2008ला अटक झाली होती, तेव्हापासून त्यांनी हे प्रकरण हाताळलं. नाशिकहून हे प्रकरण जेव्हा मुंबईच्या एनआयए कोर्टात गेलं, त्यानंतर तिथे वकील जे आहे ते त्यांचेच सहकारी होते आणि आता 17 वर्षानंतर हा निकाल आलेला आहे. निर्दोष मुक्तता जी आहे त्या सर्वांची झालेली आहे. मात्र हा बॉम्बस्फोट कोणी केला आणि का केला हे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंग यानंतर काय भूमिका घेतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.